नाताळाचे सामर्थ्य आणि उद्देश हा आजचा आपला विषय आहे आणि 2021 या वर्षातला नाताळ समय त्याने तुमच्या आणि माझ्या जीवनात दाखवला आहे. त्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया. मी त्याचा आभार मानतो की आणखी एक नाताळ समय त्याने माझ्या जीवनात दाखवला. नाताळचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्त जगात का आला, का जन्मला. वाय डिड गॉड बिकम अ मॅन. तो मनुष्य का झाला हे जर समजलं तर नाताळाचा खरा आनंद आहे. आणि हे जर नाही समजलं तर इथं सणांप्रमाणे हा आणखी एक सण आहे ख्रिश्चन लोकांचा. पण हे जर सत्य समजलं तर नाताळाचं खरं रहस्य, खरं गूढ आपल्याला समजू शकतं. तर काय उद्देश होता, का आवश्यकता होती त्याला मनुष्य होण्याची. उत्पत्तीचं पुस्तक याच्या पहिल्या अध्यायात आपण वाचतो की परमेश्वराने हे जग आणि ही सृष्टी निर्माण केली. देवाने माणूस निर्माण केला. माणसाने देव नाही निर्माण केला. माणूस देवाला नाही निर्माण करू शकत. माणूस एखादी मूर्ती करू शकतो, म्हणू शकतो की हे देव आहे, परंतु देवाने सृष्टीला आणि मनुष्याला निर्माण केला. आमेन. आणि त्याने मनुष्य निर्माण केला. आणि 21व्या वचनात त्याने काय म्हटलं बघा. उत्पत्ती 1 आणि वचन 21. जेनेसिस 1:26. मग देव बोलला. सर्व सृष्टी उत्पन्न केल्यानंतर मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू. उत्पत्ती 1:26. आपल्याशी, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव किंवा मनुष्य आपण निर्माण करू. आपण कोण. शास्त्र सांगते की देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा असा आहे. म्हणजे 3 देव नाही तर 3 मिळून एक आहे. देव अदृश्य आहे, देव आत्मा आहे, पण त्याला शास्त्रामध्ये देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. आणि या तिघांमध्ये दृश्य रूपाने डोळ्याने दिसण्यासाठी फक्त एकच व्यक्ती आहे आणि ती आहे प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून त्याने म्हटलं, ज्याने मला पाहिलं त्याने देवाला पाहिलं. शास्त्र सांगतं की देवाने कोणीही देवाला कधीही पाहिलं नाही. जो एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले. आणि मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मानव आपण निर्माण करू. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवतील. कोण सत्ता चालवेल. ते शब्द अंडरलाईन करा. ते हा शब्द अंडरलाईन करा. आपण सत्ता चालवू नये, ते सत्ता चालवतील. कोण. मानव. म्हणून शास्त्र सांगतं की स्वर्ग परमेश्वराचा आहे, परंतु पृथ्वी त्याने मनुष्यांना दिलेली आहे. पृथ्वीवरचा अधिकार देवाने ह्या मानवाला, मनुष्याला दिला. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. म्हणजे पृथ्वीचा मालकी हक्क निर्माण करता जरी देव आहे, तरी पृथ्वीवरचा लीगल किंवा कायदेशीर अधिकार देवाने माणसाला दिला. देवाच्या वतीने पृथ्वीवर राज्य करण्यासाठी, सत्ता चालवण्यासाठी. म्हणून त्याने म्हटलं की ते सत्ता चालवतील. आपण नाही, मी नाही, ते म्हणजे मनुष्य. म्हणजे मनुष्यांना, मानवांना पृथ्वीवरचा अधिकार हा देवाने दिलेला आहे. देवाच्या वतीने पृथ्वीवर सत्ता चालवण्यासाठी, राज्य करण्यासाठी. आणि नंतर आपण वाचतो की त्या मनुष्यासाठी त्याने एक शरीर निर्माण केलं. त्याच्यामध्ये तो आत्मा, तो श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी प्राणी झाला. कारण पृथ्वीवर जगात राहण्यासाठी शरीराची आवश्यकता असते. शरीरामध्ये माणूस पृथ्वीवर राहू शकतो.
शरीर सोडलं की त्याला पृथ्वीचा काही संबंध राहत नाही, त्याला पृथ्वीवर कोणताही अधिकार राहत नाही. शरीर सोडल्यानंतर माणूस काहीही करू शकत नाही. जोपर्यंत शरीरात आहे, बॉडी ही इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून सैतान नेहमी बॉडीच्या मागे असतो. ती बॉडी व्यभिचार करायला लावायचं, पापात पाडायचं, व्यसनात पाडायचं. लवकरात लवकर ते शरीर कसं नष्ट होईल, भ्रष्ट होईल हे सैतान पाहत असतो. कारण त्याला माहीत आहे की शरीर जर नष्ट झालं तर माणसाला काही अधिकार नाही. देवाला कार्य करायला शरीर लागतं आणि सैतान त्याच्या दुरात्म्यांना देखील कार्य करायला शरीर लागतं. पण प्रश्न असा आहे की तुमचं आणि माझं शरीर आपण कोणाच्या अधीन करतो, स्वाधीन करतो, तो आपला वापर करत असतो. जर शरीर देवाला स्वाधीन केलं तर देव याच्यामध्ये राहून कार्य करील. जर हे देवाला नाही अर्पण केलं तर आपोआप सैतान ताबा घेईल आणि तो त्याचा वापर करेल. कारण सैतानही आत्मा आहे, देवही आत्मा आहे. दोघांनाही पृथ्वीवर कार्य करायला शरीराची, बॉडीची आवश्यकता आहे. किती जणांना समजत आहे? म्हणून दुरात्मे शरीरावर किंवा या जगामध्ये दुरात्म्यांना, दुष्टात्म्यांना कार्य करण्यासाठी ते शरीर शोधत असतात की कोण जास्त पापात राहत आहे, कोण व्यसनात राहत आहे. आणि मग ते त्यांच्या शिरतात. व्यभिचाराचे आत्मे, व्यसनाचे आत्मे, वेगवेगळ्या प्रकारचे दुरात्मे. कारण शरीराशिवाय ते पृथ्वीवर राहू शकत नाही. शरीराशिवाय दुरात्मे पृथ्वीवर राहणं हे इल्लीगल, अनधिकृत आहे. कारण देवाने ठरवलं, देवाचा नियम आहे की शरीर पृथ्वीवर राहण्यासाठी माणसाला शरीरात राहणं आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा आपण शरीर सोडतो आपल्याला कोणताही अधिकार राहत नाही. म्हणजे आपण काहीही करू शकत नाही. जोपर्यंत शरीरात आहोत तोपर्यंतच, चांगला असो की वाईट असो, जोपर्यंत शरीरात आहात तोपर्यंतच तुम्ही करू शकता. एकदा बॉडी सोडली, शरीर सोडलं की संपलं. आता मग मनुष्य निर्माण केला, नर नारी निर्माण केली आणि त्यांना परमेश्वराने काही सूचना दिल्या, काही आज्ञा दिल्या. त्यांना सांगितलं की पृथ्वीवर फलद्रूप व्हा. त्यांना आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका. आपण वाचू तो आशीर्वाद, पहिला अध्याय आणि याचं 28वं वचन. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. कोणी? देवाने त्यांना आशीर्वाद दिला. किती जण ऐकत आहे? घुमल्यासारखं बसू नका, लक्ष द्या. देव त्यांना म्हणाला फलद्रूप व्हा, निष्फळ राहू नका, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, मल्टिप्लाय. नर व नारी, दोनाचे 4, 4चे 8, बहुगुणित व्हा, मल्टिप्लाय. तिसरा आशीर्वाद, पृथ्वी व्यापून टाका. फक्त एदेन बागेतच राहू नका, तर सर्व जग तुमचं आहे. सर्व पृथ्वीवर तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही जाऊन वस्ती करू शकता. पृथ्वी व्यापून टाका, भरून टाका, आपला विस्तार व्हावा, आपण फलद्रूप व्हावं, बहुगुणित व्हावं. ही देवाची इच्छा आहे का? आपण लिमिटेड राहावं, तेवढंच राहावं अशी देवाची इच्छा आहे का? त्याची ओरिजिनल इच्छा, त्याचा ओरिजिनल आशीर्वाद माणसाला हा आहे की माणसाने फलद्रूप व्हावं, बहुगुणित व्हावं आणि माणसाचा विस्तार व्हावा. आणि मग चौथी गोष्ट काय? आणि ती सत्तेत आणा. आणि शेवटी सांगितलेलं आहे, आकाशातील पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी मात्री यांच्यावर सत्ता करा किंवा सत्ता चालवा. कुठे? पृथ्वीवर. देवाच्या वतीने माणसाने पृथ्वीवर सत्ता चालवावी ही देवाची इच्छा आहे. ही देवाची नेहमी इच्छा होती आणि हा आशीर्वाद माणसाला दिलेला होता. विना अट, विना शर्त, न मागता देवाने हा आशीर्वाद आणि पृथ्वीची सत्ता आणि अधिकार माणसाला दिलेली होती.
पण आपल्याला माहित आहे की त्याने हा आशीर्वाद दिल्यानंतर काही आज्ञा पण दिल्या. काहीतरी करू नको असं पण सांगितलं की तुम्ही सर्व झाडांचं फळ खा, पण मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका. ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी खास मरशील, ही आज्ञा दिली. आणि आपल्याला माहित आहे काय झालं. सैतान हा एक आत्मा आहे. तो लुसिफर नावाचा आद्य दिव्यदूत स्वर्गात अनादी काळापासून देवाबरोबर होता. त्याची इच्छा होती की देवासमान व्हावं, देवासारखं, देवापेक्षा उंच व्हावं, सत्ता चालवावी, अधिकार चालवावा. सर्वात सुंदर, सर्वात बुद्धिमान असा आद्य देवदूत लुसिफर होता, जो नंतर सैतान झाला. आणि त्याने देवाविरुद्ध बंड केलं. 1/3 दिव्यदूत त्याने फितवले, त्याच्या बाजूने घेतले, ते त्याला मिळाले. आणि त्यांच्यामध्ये आणि देवाच्या दूतांमध्ये स्वर्गात युद्ध झालं, अंतराळात युद्ध झालं. आणि परमेश्वर देवाने त्याला स्वर्गातून काढून टाकलं, त्याचं स्थान काढून टाकलं, त्याला तिथून खाली टाकलं. आणि खाली अंतराळात आल्यानंतर, स्वर्गातून पतन पावल्यानंतर त्याने पाहिले की इकडे खाली देवाने पृथ्वी निर्माण केली, माणूस निर्माण केला. आणि माणसाने न मागता विनाअट विनाशर्त त्याला पृथ्वीची सत्ता आणि अधिकार दिला. आणि मग त्याने ठरवलं की हेच मला पाहिजे होतं. स्वर्गात मला मिळू शकलं नाही, आता मी पृथ्वीची सत्ता ताब्यात घेईन आणि मी माणसावर अधिकार करेन, मी या पृथ्वीचा जगाचा देव होईल. आता सैतान आत्मा आहे. सैतानाला कार्य करायला सुद्धा शरीर लागतं. दुरात्म्यांना सुद्धा कार्य करायला बॉडी लागते, शरीर लागतं. त्याच्याशिवाय ते कार्य करू शकत नाही. आणि मग जे लोक भ्रष्ट पापी जगून त्यांना त्यांचं शरीर अवेलेबल करून देतात, उपलब्ध करून देतात, आणि मग ते दुष्टात्मे त्यांच्यात घुसतात आणि त्यांचा वापर करतात. आपोआप कोणालाही दुरात्मा लागत नाही, लक्षात घ्या. ती बाई, तो माणूस भ्रष्ट असतो, व्यसनाधीन असतो, क्रूर असतो, काहीतरी करत 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 मग ते दुरात्मेत कंट्रोल करून मग त्या जीवनात त्या शरीराचा ताबा घेत असतात. प्रेज द लॉर्ड. तर सैतानाने हे पाहिलं की पृथ्वीवर, जगात देवाने माणसाला अधिकार दिलेला आहे. माणसाला अधिकार, पृथ्वीचा देव केलेला आहे. मी जर पृथ्वीवर गेलो, मी जर तो अधिकार माणसाकडून काढून घेतला, किती जण ऐकत आहे, तर मी पृथ्वीचा देव होईल, माझ्या हातात सत्ता येईल. आणि मग काय झालं माहिती आहे का? तो पृथ्वीवर आला. त्याने पाहिलं की सर्वात धूर्त प्राणी कोणता आहे, तर सर्प. त्या सर्पाचा त्याने ताबा घेतला आणि त्या स्त्रीला, हवेला सांगितलं की खरंच देवाने सांगितलेलं आहे का? देवाने सांगितलं होतं, पण तिचा विश्वास डळमळला. खरंच देवाने सांगितलेलं आहे का? असं रोज रोज सांगू की तुम्ही देवाप्रमाणे व्हा. आणि तिला ते फळ तोडायला लावलं. त्याने, तो आदामाकडे गेला नाही, तो स्त्रीकडे गेला. आदाम देवाची ओरिजिनल निर्मिती, मातीपासून निर्माण केलेला, आणि स्त्री ही मातीपासून नाही तर पुरुषापासून म्हणजे आदामापासून निर्माण केली. म्हणून स्त्री, वुमन इज अ बाय प्रोडक्ट ऑफ मॅन. नाही समजलं. स्त्री मातीपासून नाही, माणसापासून केली, पण माणूस मातीपासून केला गेलेला आहे. तर सैतानाने हा डाव रचला, कट कारस्थान रचलं त्या सर्पाचा ताबा घेऊन. कारण सैतान, लुसिफर म्हणून, सैतान म्हणून जर प्रगट झाला असता तर हवेने लगेच ओळखलं असतं की हा सैतान आहे.
तुम्हाला जर सैतान सैतान म्हणून प्रगट झाला तर तुम्ही लगेच ओळखाल, पण तो सैतान म्हणून प्रगट होत नसतो. तो प्रकाशाचा दूत, देवाचा माणूस, देवाची बाई म्हणून प्रगट होत असतो आणि फसवणूक करत असतो. आणि म्हणून आज असंख्य लोक फसलेले आहेत. त्याने सर्पाचा ताबा घेतला आणि सर्पाच्या द्वारे तो बोलला की देव खरंच तसं करणार नाही. देवाने काहीतरी तुमच्यापासून लपवून ठेवलेलं आहे. म्हणजे देवाबद्दल गैरसमज त्याने हवेच्या मनात निर्माण केला. जे लोक गैरसमज निर्माण करतात ते सैतानाच्या अधीन असतात. सैतान त्यांचा वापर करत असतो. गैरसमज निर्माण करणं, एखाद्याला मिसगाईड करणं हे पवित्र असण्याचं कार्य नाही आहे. जेव्हा माणूस देवापासून दूर असतो तेव्हा तो दुसऱ्यांना भडकवत असतो. लक्षात घ्या. आणि त्या सर्पाचा ताबा घेऊन तिला फसवलं. ते फळ तोडून खायला लावलं. माणूस पापी झाला. ज्या दिवशी तो फळ खाशील त्या दिवशी खास मरशील असं देवाने सांगितलेलं होतं. मरण हे सैतानाकडून नाही तर देवाकडून आलेलं आहे. मरण येईल हे सैतानाने माणसाला सांगितलं नाही, देवानेच सांगितलेलं होतं. किती विषय सांगा. देवाने सांगितलं माझी जर आज्ञा मोडली तर तुला मरण हमखास येईल. पण त्याच दिवशी तो मरण पावला का? आदाम 930 वर्ष जगला. मग ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी तू मरण पावशील. म्हणजे काय झालं? देवाचा आणि त्याचा संबंध तुटला. आत्म्याने तो देवापासून कट ऑफ झाला. जे सार्वकालिक जीवन देवाचा होतो, जो आत्मा, जो प्रवाह होता तो कट ऑफ झाला. माणूस फक्त शरीराने जिवंत राहिला, आत्म्याने तो मरून गेला. ज्या दिवशी देवाची आज्ञा मोडली त्या दिवशी तो आत्मिकरित्या मरण पावला. आणि तेव्हापासून प्रत्येक जण, मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत, देशाचे असोत, प्रत्येक जण हे त्या पहिल्या मनुष्याची संतती असल्यामुळे आत्मिकरित्या मृत अवस्थेत जन्मलेले असतात. शोधत असतात कोणता देव, कोणता धर्म, कुठं जाऊ, काय करू, काय करू. कारण माणसामध्ये एक पार्ट देवाचा आहे आणि एक पार्ट मातीचा आहे. एक पार्ट वरून देवाचा आहे आणि एक पार्ट मातीचा आहे. आणि आत्मिकरित्या देवाशी संबंध तुटला. आत्मिक मरण हे आलं. पण देवाची स्तुती असो की देवाने माणसाला सोडलं नाही. आदाम आणि हवा यांनी फळ खाल्लं, आज्ञा मोडली म्हणून त्यांना कॅन्सल केलं नाही, मारून टाकलं नाही. तो दुसरे आदाम हवा तयार करू शकत होता, नाही का? नाही का? पण त्याने तसं केलं नाही. तो करू शकला असता. तर त्या ठिकाणी आपल्याला देव किती कनवाळू आहे, कृपाळू आहे हे दिसून येतं. आणि मग त्यांनी आज्ञा मोडल्यानंतर, ते फळ खाल्ल्यानंतर परमेश्वराने त्यांना काय म्हटलं बघा. त्याने भूमीला शाप दिला. शास्त्र सांगतो भूमीने काय केलं होतं. इकडे बघा, वर बघा. फळ कोणी खाल्लं होतं, भूमीने की आदाम हवाने? पण आदाम हवाला शाप नाही दिला का? कारण जर अगोदर आशीर्वाद दिलेला आहे तर शाप कसं काय देऊ शकतो? म्हणून भूमीला शाप दिला. आदामाला सांगितले तू कष्ट करून निराळाच्या घामाने भाकर खाशील. ही भूमी तुला काटेकोपरे होते. कष्ट करावं लागेल, शेत नांगरावं लागेल, पीक काढावं लागेल आणि मग आयतं मिळणार नाही. तोपर्यंत सगळं आयतं होतं एदेन बागेमध्ये. फक्त मशागत, मेंटेनन्स होतं, दुसरं काही नव्हतं. सगळं रेडीमेड होतं. आणि त्याच्यातून देवाने बाहेर काढलं, देवाच्या सानिध्यातून. स्त्रीला शाप दिला की तू दुःखाने पुत्र प्रसवशील. सिझेरियन डिलिव्हरी ही देवाची इच्छा नाही आहे.
देवाची इच्छा असते नॉर्मल, पण दुःखाने पुत्र प्रसवणे, सिझेरियन होणं, लेडीज ऐकून घ्या, हा काय आहे? देवाचा शाप आहे. म्हणून प्रत्येक विश्वासणारी स्त्री जी प्रेग्नंट होते, जिचा देवावर वचनावर विश्वास आहे, तिने जर हा विश्वास धरला तर तिची डिलिव्हरी नॉर्मल होऊ शकते आणि होते. याच्या अनेक स्त्रियांच्या साक्ष आपल्यामधून गेलेल्या आणि अनेकांच्या आहेत. तू दुःखाने पुत्र प्रसवशील, म्हणजे फळ तर खाल्लं नसतं तर दुःखाने पुत्र प्रसवले असते का? नाही. दुःखाने डिलिव्हरी व्हावी ही देवाची इच्छा होती का? नाही. पण हा स्त्रीला आणि सर्पाला सांगितलं की तू माती खाशील, पोटाने चालशील आणि मातीत राहशील. त्यांनी संशोधन केलं सर्पाचं, आणि सर्पाच्या सांगाड्यामध्ये, स्केलेटनमध्ये 2 बाजूला त्याला पाय होते असं त्याच्यावरून शोध लागलेला आहे. एकेकारी म्हणजे सर्प तो जो बोलू शकला, जो स्त्रीला फसवलं, तो सर्पटच नव्हता, त्याचा वेगळा आकार, फॉर्म होता. शाप दिल्यानंतर तो मातीत चालू लागला, माती खाऊ लागला. आणि नंतर देवाने काय वचन दिलं बघा. 3रा अध्याय, उत्पत्ती 3 आणि वचन 15. आणि हे देव त्या सर्पाशी म्हणजे सैतानाशी बोलत आहे. आता हे फार महत्त्वाचं प्रकटीकरण आहे. तू व स्त्री, तू म्हणजे सैतान, तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती. म्हणजे काय सैतानाची पण संतती होणार होते का? हो. म्हणजे काय जगात सर्पाची सैतानाची संतती आहे का? हो. तुझी संतती व तिची संतती म्हणजे हव्वाची संतती, यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. आणि ते वैर तेव्हापासून आहे. देवाचे लोक आणि देवाच्या लोकांना देवाला विरोध करणारे लोक म्हणजे सैतानाचे लोक, यांच्यामध्ये वैर आहे. जे देवाकडे वळलेले नाहीत ते देवाच्या लोकांचा विरोध करतात, वैर धरतात. कोणाची संतती? सर्पाची संतती. तुझी संतती व त्याची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. आणि नंतर ती तुझे डोके फोडील, म्हणजे स्त्रीची संतती, तू तिची टाच फोडशील. परमेश्वराने सैतानाला सांगितलं की तू हे कृत्य केलंस, मी जो मानव निर्माण केला त्यांना तू भडकवलंस, बळकवलंस, पापात पाडलंस आणि पृथ्वीची सत्ता अधिकार काढून घेतलीस. तू पृथ्वीचा देव झालास. पण लक्षात ठेव, एक दिवशी मी ह्या स्त्रीच्या पोटी मनुष्य रूप धरून ह्या जगात येईल आणि तुझं डोकं ठेशील. उत्पत्ती 3:15 मध्ये पहिलं ख्रिसमसचं वचन आहे. पहिली ख्रिसमस प्रॉमिस 15 वचनात आहे की ती तुझे डोके फोडील. आणि ती स्त्रीची संतती प्रभू येशू ख्रिस्त गलातीकरास पत्र 4 आणि 4 मध्ये सांगितलं आहे. काळाची पूर्णता झाली आणि देवाने त्याचा पुत्र पाठवला. नियमशास्त्राच्या अधीन स्त्रीपासून जन्मलेला. जसा स्वर्गात गेला तसा डायरेक्ट येऊ शकत असला नाही का? आला असता. स्त्रीपासून काय जन्म? कारण स्त्रीला सैतानाने फसवलं, म्हणून देवाने प्लॅन केला की ह्या स्त्रीच्या द्वारे एक दिवशी मी माणूस म्हणून येईल आणि तुझा पराभव करेल, तुझ्यावर विजय मिळवेल. पहिली ख्रिसमस प्रॉमिस, पहिलं नाताळाचं वचन कुठं आढळतं? उत्पत्ती 3 आणि 15 मध्ये की प्रभू येशू ख्रिस्त स्त्रीची संतती म्हणून जगात येईल. म्हणजे देव मनुष्य रूप धारण करेल.
कशासाठी? जो अधिकार देवाने आदाम हव्वाला माणसाला दिला होता पृथ्वीचा, तो अधिकार पृथ्वीचा परत घेण्यासाठी सैतानाकडून, आणि ज्या माणसाला दिला होता त्या माणसाला परत तो देण्यासाठी. हे पहिलं कारण, पहिली गोष्ट. म्हणून ज्यावेळेस अरण्यात प्रभू येशूची परीक्षा सैतानाने घेतली आणि त्याला सांगितलं की हे सर्व माझं आहे, तू मला नमन कर. कशावरून तो इतक्या डेअरिंगने, इतक्या कॉन्फिडन्सने म्हणू शकला की हे सर्व जग माझं आहे, तू मला नमन कर? कधी विचार केला? कारण प्रभू येशूला माहीत होतं की एदेन बागेमध्ये काय झालं होतं. माणसाने पृथ्वीचा अधिकार सैतानाकडे दिलेला होता. सैतानाला ते फळ महत्त्वाचं नव्हतं, तो अधिकार पृथ्वीचा जो दिलेला तो काढून घ्यायचा होता, तो महत्त्वाचा होता. म्हणून ते फळ खायला लावलं होतं. म्हणून तो प्रभू येशूला म्हणू शकला की हे सर्व माझं आहे. तो माणूस निर्माण केला, पण त्याच माणसाने तो अधिकार आता मला दिलेला आहे. मी या जगाचा देव आहे. काय म्हणणं आहे? तू मला नमन कर, मी हे सर्व तुला देईन. प्रभू येशू ख्रिस्ताने वाद घातला नाही. पण मरण पावल्यावर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठल्यानंतर स्वर्गात जाण्यापूर्वी शिष्यांना आज्ञा केली. त्यावेळेस त्याने सांगितलं की आता आकाश आणि पृथ्वीचा सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. तो असं का म्हटलं की आता स्वर्ग आणि पृथ्वीचा, आकाश पृथ्वीचा अधिकार मला देण्यात आलेला आहे? म्हणजे काय त्याच्याकडे तो अधिकार नव्हता? नाही. मग तो अधिकार त्याला कधी मिळाला? ज्यावेळेस तो मरण पावला त्या वधस्तंभावर. शास्त्र सांगतं की अधोलोकात उतरला. मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या ज्या सैतानाकडे आहेत त्या त्याच्याकडून घेतल्या. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि शिष्यांना सांगितलं की आता सत्ता व अधिकार पृथ्वीवर माझ्या हातात आहे. आता तुम्ही जी सत्ता अधिकार सैतानाच्या हाती दिली होती, आता ती मी परत मिळवलेली आहे. म्हणून शिष्यांना सांगितलं की तुम्ही सर्व जगभर जाऊन सुवार्तेची घोषणा करा माझ्या नावाने. कारण आता अधिकार सैतानाकडे राहिलेला नाही आहे, त्याने प्रभू येशूकडे दिले. प्रभू येशू ख्रिस्ताने तो त्याच्या शिष्यांना आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा म्हणजे तुम्हाला मला दिलेला आहे. म्हणून ना तुम्ही आणि मी सैतानाने त्याच्या दुरात्म्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे. जर घाबरता याचा अर्थ तुम्हाला तुमचा अधिकार माहीत नाही आहे. प्रभू येशूचे झाले म्हणजे तुम्हाला सैतानावर पण त्यांनी अधिकार दिलेला आहे. प्रत्येक सैतानाच्या दुरात्म्यावर पण येशूच्या नावात अधिकार दिलेला आहे. पण सैतान हे सत्य कळू देत नाही, आपल्याला घाबरलेलंच ठेवतो, आपल्याला घाबरूनच ठेवतो. पण जेव्हा आपल्याला कळतं की आता प्रभू येशूच्या नावात मला त्याच्यावर अधिकार आहे, त्यावेळेस आपण तो अधिकार वापरून चालू शकतो. आमेन. परंतु हे कार्य करण्यासाठी प्रभू येशूला बॉडीची किंवा शरीराची गरज होती. माणसाच्या पापासाठी स्वतःचं अर्पण करणं, देवाचा जो नियम, रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही, ते रक्त सांडण्यासाठी आणि ते रक्त देवाला अर्पण करण्यासाठी देव पवित्र, परम पवित्र असा आहे. मग ते रक्त पण पवित्र पाहिजे तर देव ते मान्य करेल. जर ते आदाम हवाच्या मुलांचं, त्यांच्या संततीचं रक्त असेल तर ते पवित्र असू शकतं का? ते पापांची क्षमा करेल का? म्हणून वेगळ्या रीतीने, नैसर्गिक रीतीने नाही तर वेगळ्या रीतीने प्रभू येशूला शरीर धारण करावं लागलं. आणि म्हणून आपण वाचतो शास्त्रात की पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भरूप राहिली. योसेफाच्या द्वारे नाही, ऐकून घ्या, किती जणांना समजते. योसेफाच्या द्वारे ती गर्भरूप राहिली नाही,
पवित्र आत्म्याच्या देवाच्या सामर्थ्याने ती गर्भरूप राहिली. योसेफाच्या द्वारे असती तर तिच्यामध्ये पापी रक्त असतं, ते रक्त क्षमा करू शकलं नसतं. येशू ख्रिस्ताच्या रक्तात पापांची का क्षमा आहे? कारण ते निष्पाप निष्कलंक रक्त आहे. ते माणसाचं रक्त नाही, माणसाचं बळी नाही आहे. आमेन. म्हणून हा प्लॅन देवाने केला. देवाला माहीत होतं की असं होणार आहे, की अचानक एदेन बागेत असं घडलं आणि देव तिथे आला आणि काय झालं. तसं नाही आहे. देवाला तुमच्या जीवनात काय चाललेलं आहे, पुढं काय होणार आहे, उद्या काय होणार आहे हे माहीत आहे. सोनाने ब्रदर. पण काही लोक माहीत नसल्यासारख्या लांब लांब प्रार्थना करतात, जसं काय देवाला काहीच माहीत नाही. एवढी मोठी स्टोरी सांगायला जातात. मूर्खपण आहे. देवाला माहीत असतं, पण आपल्याला माहीत पाहिजे की देवाला माहीत आहे. तर ह्या कार्यासाठी म्हणून पहिलं कारण, प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये का आला, त्याने मनुष्यरूप का धारण केला. रिझन्स वाय गॉड बिकेम मॅन. कारण पहिलं कारण हे, बिकॉज गॉड हॅड टू कीप हिज वर्ड. देवाला त्याचं वचन पाळणं आवश्यक होतं. पहिलं कारण, पहिला पॉईंट. उत्पत्ती 3:15 देवाने स्त्रीला वचन दिलं होतं. देवाने वचन दिलेलं होतं की स्त्रीची संतती तुझं डोकं ठेचील आणि तू त्याची टाच मोडशील. वधस्तंभावर प्रभू येशूने सैतानाचं डोकं ठेचलं, त्याच्यावर विजय मिळवला. त्याने त्याची टाच फोडली, त्याचा छळ केला, त्याला मरण दिलं. परंतु प्रभू येशूने त्या वधस्तंभावर त्याचा डोकं ठेचला. प्रभू येशू ख्रिस्त स्त्रीची संतती, ह्या संततीविषयी देव बोलत होता. संतती म्हणजे लेकरं बाळं, मुलं बाळं नाही, तर ही जी संतती प्रभू येशू ख्रिस्त एक दिवशी जगात येईल, ती प्रॉमिस, ते वचन एदेन बागेत देवाने दिलं होतं. म्हणून पहिलं ख्रिसमसचं प्रॉमिस, पहिलं ख्रिसमसचं वचन उत्पत्ती 3 आणि 15 आपल्याला आढळतं. सैतानाला वाटलं आपण पृथ्वीचा देव झालो, देवाने माणसाला दिलेला अधिकार आपण काढून आपल्या स्वतःकडे घेतला, आता आपण काहीही करू शकतो. देवाने सांगितले की नाही. सैतानाला वाटलं की देव आत्मा आहे, त्याला पृथ्वीवर जर यायचं तर बॉडीची गरज आहे, आणि माणूस सगळा भ्रष्ट झालाय, पापी झालेला आहे, मी पापी करून टाकलाय, देव आता माणसामध्ये येऊ शकत नाही, म्हणून तो रिलॅक्स झाला. पण त्याला काय माहीत होतं की देवाला काय होणार हे अगोदर माहीत होतं. निर्मिती करण्यापूर्वी, माणसाची निर्मिती करण्यापूर्वी, पाप करण्यापूर्वी देवाला माहीत होतं की असं होणार. म्हणून शास्त्रातला देव सर्वज्ञ असा देव आहे. सर्वज्ञानी, ओमनिशियंट, द वन हू नोज एव्हरीथिंग, की ज्याला सर्व गोष्टीबद्दल सर्व काही माहीत आहे. असा कोण आहे? फक्त स्वर्गाचा देव. किती जण नाही म्हणू शकत? किती जणांना माहिती आहे की तुमच्याबद्दल सर्व काही देवाला माहीत आहे. जे कोणालाही माहीत नाही ते त्याला माहीत आहे. जे तुम्हालाही माहीत नाही स्वतःबद्दल, पुढं काय होणार आहे ते त्याला माहीत आहे. आणि म्हणून हा जो प्लॅन माणसाच्या तारणाचा, प्रभू येशूला जगात पाठवण्याचा आणि माणसाला शिक्षा न देता त्याला वाचवण्याचा अगोदरच केला होता. म्हणून शास्त्र सांगतं की जग स्थापनेपूर्वी वधलेला देवाचा खोकला. ही वॉज स्लेन बिफोर द फाउंडेशन ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगाची निर्मिती करण्यापूर्वी, जग निर्माण केल्यावर माणूस काय करील हे देवाला माहीत होतं. हो, हेच तर आपल्याला कळलं पाहिजे की काही घडण्यापूर्वी देवाला माहीत असतं का काय घडणार आहे, काय होणार आहे. आपण सांगतो तेव्हा त्याला माहीत होतं असं नाही. बरेच लोकांना तसं वाटतं, आपण सांगितल्याशिवाय देवाला काहीच माहीत नाही. अशा प्रकारचा विचित्र देव, छोटा देव, त्यांच्या डोक्यातला देव असतो, हाताने तयार केलेला देव असतो. मोठा निर्माण करता देव नाही, पण तो निर्माण करता देव, त्याला सर्व माहिती आहे. अगोदरच प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या दृष्टीने अगोदरच त्याने स्वतःचं अर्पण केलं. जग स्थापनेपूर्वी वधलेला देवाचा कोकरा.
ख्रिस्ताचं मरण आत्मिक रीतीने अगोदरच झालेलं होतं स्वर्गात, पृथ्वीवर येण्यापूर्वी. पण माणसाची निर्मिती झाली, हे सर्व झालं आणि मग प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, त्याने शरीर धारण केलं. म्हणून इब्री लोकास पत्रात लिहिलेलं आहे की तू माझ्यासाठी शरीर दिलेलं आहे. तुझ्या तुझ्या ग्रंथात लिहिलं आहे की हा मी तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलेलो आहे. हे सर्व अगोदर प्री प्लॅन्ड होतं. सैतानाला सर्व काही माहीत नसतं. ते म्हणतात नाही सैतानाला पण सर्व काही माहीत आहे. नाही, पण सैतानाला तेवढा पॉवर आहे असं जर तुम्ही म्हणता, याचा अर्थ तुम्हाला देवच माहीत नाही, याचा अर्थ तुम्हाला शास्त्रच माहीत नाही. सैतानाला इक्वल पॉवर नाही आहे, देवा समान नाही आहे. सैतान होण्यापूर्वी देवाचा आद्य देवदूत होता आणि देवदूत देवाने निर्माण केलेले आहे. निर्माण केलेली वस्तू निर्माण करतेपेक्षा मोठी होऊ शकते का? म्हणून सैतान देव इक्वल नाहीत. सैतानाने देव बरोबरीचे नाहीत. म्हणून असं म्हणायचं नाही पण सैतानाला तेवढाच पॉवर आहे. नाही, सैतानाला पण नाही आहे. माहीत असतं तर त्याने प्रभूशीला वधू समोर मरू दिलं नसतं की हा देवाचा प्लॅन आहे काय माणसाचं तारण करण्याचं. मग त्याला मरणापासून वाचवलं असतं आणि त्याने तो प्रयत्न केला. पेत्राच्या द्वारे तो बोलला की प्रभूजी असे तुला न हो. आणि प्रभूशीने काय म्हटलं, अरे सैताना माझ्यापासून निघून जा. त्याने लगेच ओळखलं की हा पेत्र नाही, सैतान याच्यातून बोलत आहे. देवाचा प्लॅन फेल करण्याचा सैतान नेहमी प्रयत्न करत असतो. सैतानाचे लोक नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांना ते आवडतच नसतं. याच्यावर उघड होतो की कोण देवाचा आणि कोण सैतानाचा आहे. कोण चर्चला येतं त्याच्यावरून नाही, कोण काय करतं आणि काय करत नाही त्याच्यावर, कोणाला काय आवडतं आणि काय आवडत नाही त्याच्यावर. जगस्थापनेपूर्वी बनलेला देवाचा कोपरा. मग प्रॉब्लेम असा होता की मनुष्य सर्व मानवजाती भ्रष्ट झालेली आहे. एकदा सर्व जगाचा न्याय केला पाण्याने, जग बुडवलं तरी माणूस पापीच. संदेश ते पाठवले, नियमशास्त्र दिलं, सगळं अर्पणा दिले देवाशी कनेक्टेड राहण्यासाठी. आणि मग एक दिवशी देवाची योजना होती की स्त्रीची संतती, देव बोललेला होता. जेव्हा देव बोलतो तेव्हा ते करतो. म्हणून देव जास्त बोलत नाही. देव एकदा बोलला की तो त्याचा कायदा, तो नियम होतो, लॉ. स्त्रीची संतती तुझे डोके ठेची. स्त्रीची संतती होणं येशू ख्रिस्ताला गरजेचं होतं. स्त्रीपासून जन्म घेणं आवश्यक होतं, कारण स्त्रीला सैतानाने फसवलं होतं. परंतु ती स्त्री आणि सर्व स्त्रिया तर पापी झालेल्या आहेत. म्हणून देवाचा प्लॅन होता की नैसर्गिकरित्या नाही तर देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या मरियेला गर्भरूप करायचं आणि तिच्या ठाई प्रभू येशूने जन्म घ्यायचा. म्हणजे पापापासून पण सुटतं. आणि मेडिकल सायन्स आणि अनेकांना माहीत आहे की ज्यावेळेस बाळ पोटात असतं, स्त्रीचं रक्त आणि बाळाचं रक्त कधीही मिक्स होत नसतं. किती जणांना माहीत आहे? येशू बाळ पोटात होतं, पण मरिया जी पापी आहे तिचं रक्त मिक्स झालं नाही, कारण ते तसं होत नाही शास्त्राप्रमाणे, मेडिकल सायन्स प्रमाणे. पवित्र आत्म्याने ती गर्भरूप राहिली. म्हणून प्रभू येशूचा जन्म इतर थोर संत महात्म्यांपेक्षा वेगळा आहे. का वेगळा आहे? कारण तो नैसर्गिकरित्या जन्मला नाही, तो देवापासून जन्मलेला आहे. प्रभू येशूच्या रक्तात क्षमा आहे, रक्तातच क्षमा आहे, दुसऱ्या मार्गाने नाही. का? कारण त्याचंच रक्त शुद्ध आणि पवित्र निष्कलंक आहे. ते देवाला मान्य आहे. आणि त्याचं रक्त शुद्ध, पवित्र, निष्कलंक का आहे? कारण ते रक्त
योसेफाचं रक्त नाही आहे. नाही समजलं? ते रक्त योसेफाचं रक्त नाही आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती गर्भरूप राहिलेली आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचं रक्त सर्व पापापासून शुद्ध करते. कोणीतरी म्हणतं का बरं घडी घडी तुम्ही म्हणता येशू ख्रिस्ताच्याच नावात क्षमा आहे? कारण येशू ख्रिस्ताचंच रक्त पापांची क्षमा करतो, दुसरं रक्त नाही. तेच देवाला मान्य आहे, म्हणून देवाने त्याला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं. तर पहिलं कारण प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य का झाला? कारण देवाला त्याचं वचन पाळणं गरजेचं होतं. देवाने दिलेला शब्द की स्त्रीची संतती तुझी डोकं ठेचील, हे वचन पाळणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट, दुसरं कारण, द सेकंड रिझन इज बिकॉज गॉड इज जस्ट. कारण देव न्यायी आहे, तो सत्य, तो खरा देव आहे. आपण वाचू अनुवादाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय. तो आपल्या कल्पनेचा विचाराचा देव नाही आहे. अनेकांचा देव त्यांच्या कल्पनेचा देव आहे की मला वाटतं देव असं करील, मला वाटतं देव तसं करणार नाही. आपल्याला वाटतं तसा देव नाही आहे. तो कसा आहे हे आपण वचनातून पाहायचं आहे की तो असा नाही, असा आहे. व्यर्थ कल्पना करत बसायचं नाही आहे. अनुवाद 1 आणि वचन 17, न्याय करताना पक्षपात करू नका, लहान मोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या, कोणाचे तोंड पाहून भिवू नका. आणि आता आहे का, कारण न्याय परमेश्वराकडचा आहे. न्याय कोणाकडचा आहे? न्याय करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. न्याय माणसाकडून नाही, न्याय परमेश्वराकडचा आहे. इकडे आहे का, आशीर्वाद मिळणं हा पण एक न्याय आहे की आज्ञापालन केलं, देवाने पाहिलं म्हणून आशीर्वाद दिला, म्हणजे देवाने न्याय केला. देवाला दिलं परत मिळालं, हा पण एक देवाचा न्याय आहे की त्याने पाहिलं, दिलेलं आहे आणि ते अनेक पट करून परत केलं. न्याय करणारा देव आहे, जजमेंट. नंतर स्तोत्र 37, Psalm 37:28. कशा प्रकारचा देव? बायबलचा, शास्त्राचा देव आहे. स्तोत्र 37, Psalm 37 verse 28. स्तोत्र 37:28. कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे. काय प्रिय आहे? न्याय प्रिय आहे. तो आपल्या भक्तास सोडित नाही. त्यांचे रक्षण सर्व काळ होते, पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो. स्तोत्र 9 आणि वचन 16. Psalm 9:16. स्तोत्र 9 आणि वचन 16 या ठिकाणी आणखी काय लिहिले बघा. परमेश्वराने न्याय निवाडा करून स्वतःला प्रगट केले आहे. दुर्जनांना त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवलेले आहे. प्रेज द लॉर्ड. शास्त्रातला देव हा परम पवित्र, अद्वितीय, जगा वेगळा असा देव आहे. त्याला कोणी निर्माण केलं नाही, त्याने सर्व काही तुम्हाला मला निर्माण केलं नाही. जरी लोक मानत नाही, जरी तुम्ही मानत असाल, पण तुम्ही देवाची निर्मिती आहात. तुम्ही स्वतःला निर्माण केलेलं नाही आहे, देवाने निर्माण केलेलं आहे. हे जग आपोआप झालेलं नाही, कोणीतरी त्या देवाने निर्माण केलेलं आहे. दुसरी गोष्ट, देव सत्य आहे, न्याय करणारा आहे. तो लबाड बोलू शकत नाही, लबाडी करू शकत नाही. प्रभू येशूने म्हटलं की सैतान हा प्रारंभापासून लबाड आहे, लबाडीचा बाप आहे. म्हणून लबाडी करणारे लोक देवाचे लोक असू शकतात का? नाही. हे इतकं सोपं आहे ओळख. घरी घरी खोटं खरं बोलूच शकत नाही. काही काही लोक बघा मिनिटाला खोटं बोलतात. सैतानाचा वापर, सैतान त्यांचा वापर, ते खरं बोलूच शकत नाही का? आणि तरी ते जर म्हणले की आम्ही देवाचे आहोत, त्या बोललेला अर्थ नाही. कारण फळावरून झाडाची परीक्षा होते. प्रभू येशू म्हणतो जे अंतकरणात आहे तेच मुखावाटे बाहेर येते. अंतकरणात जर लबाड आहे तर तोंडातून लबाडीच बाहेर येणार. अंतकरण जर खरं आहे तर तोंडातून खरंच बाहेर येणार. जे आतमध्ये आहे तेच तोंडातून बाहेर येणार, नाही का?
देव परमपवित्र आहे, देव सत्य आहे, आणि म्हणून जे तो म्हणतो ते तो करतो, जे तो बोलला ते घडणं आवश्यक आहे. देवाने माणसाला आशीर्वाद दिला आणि म्हटलं, आपण वाचलं तो आशीर्वाद, आणि नंतर वॉर्निंग दिली की ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी तो खास मरशील. पण ही देवाची दया आहे की देवाने तारणारा प्रॉमिस केला, वचन दिलं की एक दिवशी स्त्रीची संतती येऊन सैतानाचं डोकं ठेचेल, सैतानावर विजय मिळवेल. आता माणसाने पाप केलं, देवाची आज्ञा मोडली, आणि देव आशीर्वाद देऊन बसला आणि माणूस पाप करून बसला. आता काय करायचं? आता ह्या माणसाचा नाश करायचा का वाचवायचा? जर माणसाला, जर देवाला पवित्र आणि सत्य राहणं आहे, जर तो खरा आहे आणि पवित्र आहे, तर पापाची शिक्षा झालीच पाहिजे. पापाचं वेतन मरण आहे, म्हणजे माणूस मेलाच पाहिजे. जरी माणसाला आशीर्वाद दिला तरी देवच बोललं होतं की ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी खास मरशील, म्हणजे मरण हे माणसावर आलंच पाहिजे. हा पण नियम होता. मग आता माणूस पण वाचला पाहिजे आणि देव जे बोललेला ते पण खरं झालं पाहिजे. हे दोन्ही कसं? आणखी एक गुणधर्म शास्त्रात देवाचा जो आहे की देव प्रीती आहे. देवाजवळ प्रीती असं नाही, देव प्रीती आहे. जो प्रीतीमध्ये राहतो तो, म्हणजे प्रीती हा गुणधर्म माणसाचा नाही, देवाचा आहे. देव जर माहीत नाही त्याला प्रेम माहीत नाही आहे, कारण प्रेम माणसाचा स्वभाव नाही, देवाचा स्वभाव आहे. प्रेम समजण्यासाठी देव समजावा लागतो. ज्याला देव समजला त्यालाच प्रेम समजलेलं आहे. देव प्रीती आहे. आता देवाची इच्छा नव्हती की माणसाला मारून टाकावं, माणसाने मारावं. मग माणसाला जर मारायचं नाही पापाबद्दल, फळ खाल्लं देवाची आज्ञा मोडल्याबद्दल, मग कोणाला तरी मारणं गरजेचं होतं. कोणीतरी माणसासाठी जीव देणं गरजेचं होतं. आमेन. तरच देव त्याच्या शब्दाला खरा ठरला असता. आणि म्हणून देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त मनुष्य रूपाने जगात पाठवला आणि त्याला मरण सोसावं लागलं. नाही समजलं? माणसाला वाचवण्यासाठी देव म्हटला की मी माणूस होईल, माझा पुत्र येशू ख्रिस्त मनुष्य रूप होईल आणि तो माणसाची पापांची शिक्षा भोगील, तो मरण सोसेल. मी माणसाला शिक्षा देणार नाही, माझ्या पुत्राला शिक्षा देईल. हे जेव्हा माणसाला कळतं, हे जेव्हा तुम्हाला मला कळतं, तेव्हा आपलं प्रेम, देवावरचं जे प्रेम जेवढं असतं त्याच्यापेक्षा अधिक वाढतं. आपण वेगळ्या अँगलने देवाकडे, लोकांकडे पाहायला लागतो की आपण क्षमेच्या लायक नसताना, देवाची आज्ञा मोडलेली असताना आपल्याला मरण द्यायला पाहिजे, मारून टाकायला. देवाने त्याचा पुत्र ज्याने काही केलं नाही त्याला मारून टाकलं, त्याला मरण सोसायला लावलं. तो इतका चांगला देव आहे. तो हाताने निर्माण केलेला देव नाही आहे, तो माणसाच्या कल्पनेतला देव नाही आहे, तो निर्माण करता देव आहे. म्हणून याच्या 53 आणि याच्या 4-5व्या वचनात सांगितले, खरोखर त्याने आमचे व्याधी आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी देवाने त्याला ताडण केले, त्याच्यावर प्रहार केलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या पापांसाठी घायल झाला, आमच्या अपराधांसाठी ठेचला गेला. आम्हाला शांती देणाऱ्याची शिक्षा त्याला झाली आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. प्रभू येशू ख्रिस्ताने, देवाने ठरवलं की माणसाच्या पापाबद्दल माणसाचा न्याय, माणसाचा नाश करायचा नाही, माणसाला कॅन्सल करायचं नाही. मी माझा पुत्र माणूस म्हणून जगात पाठवेल. आणि ही तारणाची योजना देवाने केली. अख्खं शास्त्र समजलं, पण हे जर नाही हे जर समजलं तर अख्खं शास्त्र समजू शकतं. हे जर समजलं तर ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती विश्वास काय हे समजू शकतं. की देवाने जगावर एवढी प्रीती केली,
ठराविक लोकांवर, ख्रिश्चन लोकांवर, यहुदी लोकांवर नाही, देवाने जगावर एवढी प्रीती केली. कारण जगाचा निर्माण करता देव आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे येशू ख्रिस्ताचं जगात येणं, ख्रिसमस, नाताळ हा ठराविक जाती धर्मियांसाठी नाही तर सर्व जगासाठी आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म, मरण आणि पुनरुत्थान हे सर्व जगासाठी आहे. पण जगाला ते माहीत नाही आहे. जग वेगवेगळे दैवता करतात, मूर्तीपूजा करतात, माहीत नाही आहे. म्हणून येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे की संपूर्ण सृष्टीला जाऊन प्रत्येकाला सुवार्ता सांगा. न्यायाच्या दिवशी कोणी म्हणू नाही शकत की आम्हाला माहीत नव्हतं. आज सॅटेलाईट आणि हर एक माध्यमातून, TV, प्रत्येक माध्यमातून प्रत्येकापर्यंत येशू ख्रिस्ताचं नाव गेलेलं आहे. तुम्हाला पाहिजे ते ऐकू शकता, बंद करू शकता, पण ते तुमच्या घरापर्यंत त्याचं वचन आलेलं आहे. न्यायाच्या दिवशी देव खरा ठरो आणि माणूस खोटा ठरो. कोणी म्हणू नये की आम्हाला माहीत नव्हतं येशू ख्रिस्त कोण आहे, बायबल काय, देव कोण आहे. ही सुवार्ता, ही तारणाची ऑफर. म्हणून सुवार्ता सांगणं हे ऑप्शनल नाही आहे, हे कर्तव्य आहे जर आपल्याला देव कळला तर. ही आनंदाची बातमी आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त जगात आला नसता, आणि यशाया 53 आणि याच्या 10व्या वचनात काय म्हटलेलं आहे बघा. आयझाया 53:10, त्याने आपल्यासाठी क्लेश, दुःख वाहिले, रोग वाहिले, हे तर झालं. पण 10व्या वचनात सांगितलं की त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. कोणाच्या मर्जीस आले? म्हणजे प्रभू येशूला त्या वधस्तंभावर ठेचावे, त्याला छळ, त्याला दुःख द्यावं, हे माणसाने ठरवलेलं होतं का? अचानक घडलेली घटना आहे, मर्डर झाला का? नाही. हे देवाने अगोदर ठरवलेलं होतं की मानव जातीसाठी माझा पुत्र मी देईन. माणसांना वाटलं की आपण फार चांगलं काम केलेलं आहे. आज ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा वाटतं की आम्ही फार मोठा शौर्य पराक्रमाचं काम करतोय. नाही, देव यांच्या बरोबर आहे, ते कधी हरू शकत नाही. प्रभू येशूने सांगितलं की जे शरीराचा नाश करतात त्यांना घाबरू नका. जो शरीराचा आणि आत्म्याचा नाश करून नरकात टाकू शकतो त्याचा भय धरा. 2000 वर्षापासून अनेकांनी ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ताचं नाव नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आजही ते नाव आणि हे वचन जगामध्ये आहे. देवाला कोणी नष्ट करू शकतं का? देवाचं नाव नष्ट करू नाही. माणसं नष्ट होतात, राज्य गेले, सरकार गेले, पण देवाचं वचन आहे. अनेकांनी विडा उचलला होता. ॲडॉल्फ हिटलर, जर्मनीचा अध्यक्ष, तो क्रूर हुकुमशाह, त्याने विडा उचलला होता की एकही यहुदी मी जगात जिवंत ठेवणार नाही, एकही इस्रायली माणूस. 6 लाख प्लस जीव त्याने गॅस चेंबरमध्ये जाळून मारले. इतिहासातली घटना आहे. याच्यामुळे सगळे इस्रायल लोक नष्ट झाले का? देवाचे लोक माणसं नष्ट करू शकतात का? नाही. तो निर्माण करता आहे, तो राज्य करीत आहे. माणूस प्रयत्न करतो, माणूस प्रयत्न करता करता मरून जातो. पण देव जो आहे तोच कायम राहतो. त्याचं वचन सर्व काळ राहतं. जर प्रभू येशू ख्रिस्त जर जगात आला नसता, जर ख्रिसमस नसता, तर तुम्हाला मला कोणतीही आशा नव्हती. देवाचा न्याय, दंड, मरण आणि नरक हे होतं. म्हणून नाताळाची, प्रभू येशूच्या जन्माची बातमी ही आनंदाची बातमी का आहे की ही आपल्याला धन्य आशा आहे की आपण जरी पापी आहोत तरी येशू ख्रिस्ताने आपल्या पापांची क्षमा मिळवलेली आहे. देवासाठी स्वतःचं अर्पण केलेलं आहे. आपल्याला नरकात जाण्याची गरज नाही आहे. आपल्या इच्छेवर आहे त्याच्याकडे वळायचं की नाही, त्याची भक्ती करायची नाही. जर आपण वळलो, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याची भक्ती केली तर आपलं तारण होऊ शकतं. आपण पापापासून मुक्त होऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त जगात आला नसता तर नाताळात नसता, ख्रिसमसच नसता. पण देवाची स्तुती असो की तो जगात आला, त्याने मनुष्य रूप धारण केला. म्हणून नाताळाबद्दल देवाचे आभार मानले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. म्हणून सर्वात महत्त्वाचा पाठ, काही जणांना वाटतं की प्रभू येशूचं मरण आणि पुनरुत्थान आहे, कारण त्याच्यावर अवलंबून आहे.
माणसाचं तारण. पण मी असं म्हणतो, मरण आणि पुनरुत्थान होण्यापूर्वी प्रभू येशूला ह्या जगात जन्म घेणं आवश्यक होतं. जर जन्मला नसता तर तो वधस्तंभावर जाऊ शकला नसता आणि पुन्हा उठू शकला नसता. म्हणून प्रभू येशूचं मनुष्यरूप धारण करून जन्म घेणं हा सर्वात महत्त्वाचा आहे. मग उगीच नाही ते लोक पेपरला लेख लिहितात आणि म्हणतात की येशू ख्रिस्त काश्मीरला आला होता, येशू ख्रिस्त अनेक लोकांसारखा देव आहे, तो अनेक आहे. का बरं त्याच्यावर हल्ले होतात? का बरं हे सत्य सैतान लोकांचा उपयोग करून का बरं हे सत्य लपवून ठेवतो? कारण सैतानाला माहीत आहे हे जर लोकांना कळलं, विश्वास ठेवला तर ते त्याच्या तावडीतून मुक्त होतील आणि त्यांचं तारण होईल. म्हणून मरणावर ख्रिस्ताचं मरण, ख्रिस्त हा माणूस आहे, देव नाही असं लोक का म्हणतात? सैतानाने हे सत्य लपवून ठेवलेलं आहे. पण तो माणूस, तो देव आहे आणि तो मनुष्य पण आहे. निष्पाप निष्कलंक असा मनुष्य. तो फक्त माणूस नाही आहे. त्याने मनुष्य रूपाने जन्म यासाठी घेतला की तुमच्या माझ्या पापासाठी देवाला अर्पण करावं. त्याने मनुष्य रूपाने जन्म याच्यासाठी घेतला की माणसाने पृथ्वीची सत्ता अधिकार जो देवाने माणसाला दिला होता, जो माणसाने सैतानाच्या हवाली केला, तो अधिकार परत माणसाला देण्यासाठी. म्हणून जेव्हा आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवून त्याचे होतो, त्याच्या नावात आपल्याला अधिकार आहे. ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील, कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले तरी ते त्यांना काही बाधणार नाही, ते दुखण्याचा हात ठेवतील आणि ते विश्वास धरण्याबरोबर ही चिन्हे असत जातील. मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय, असं माहीत नसल्यासारखं पाहू नका. मार्क शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 17वे वचन. आणि विश्वास धरण्याबरोबर ही चिन्हे असत जातील. कोणाबरोबर? कोणाबरोबर? किती जण ह्या ठिकाणी विश्वास धरणारे आहेत? मग ह्या 5 चिन्ह दिलेले आहेत, त्या 5 पैकी एक तरी चिन्ह तुमच्याबरोबर आहे का? कशावरून जगाने विश्वास ठेवायचा की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या? हे प्रूफ दिलेले आहेत, वाचून बघा. विश्वास धरण्याबरोबर ही चिन्हे असत जातील. पालकांबरोबर असं लिहिलंय का? काही ठराविक लोकांबरोबर असं लिहिलंय का? विश्वास धरणाऱ्याबरोबर अंडरलाईन करा. तुम्ही जर विश्वास धरणारे आहात तर हे 5ही चिन्ह तुमच्या बरोबर पाहिजे, नाही तर एक तरी पाहिजे की ज्याच्यावर जग ओळखील की तुम्ही त्या येशू ख्रिस्ताचे आहात. तुम्ही कोणत्या चर्चचे आहात आणि तुम्ही काय करता हे कोणालाही पडलेलं नाही. ॲक्शन पाहिजे. येशूच्या नावात म्हटल्यावर काय होतं का? आजारांसाठी प्रार्थना केल्यावर ते बरे होतात का? बंधनातून, सैतानाच्या बंधनातून लोक तुमच्या प्रार्थनेने मुक्त होतात का? तर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या आहात. नुसते चर्चला येतात जाता, चर्चला येतात जाता, साक्ष द्यायला धडधड होती, काही बोलायला धडधड होती, तर येशू ख्रिस्ताचे नाही आहे. मनापासून समर्पण नाही आहे, पूर्णपणे वळलेलं नाही आहे. कारण जेव्हा पूर्णपणे वळाल, देव त्याचा पवित्र आत्मा देईल आणि हे चिन्ह तुमच्याबरोबर असते. तुम्ही खोटं नाही, तुम्ही खरे असणार. आमेन. तुम्ही वरवर दाखवणार नाही की मी पण, लोकांना दिसाल अरे हा पण देवाचा आहे, ही पण देवाची आहे, दाखवायची गरज नाही. म्हणून सर्वात महत्त्वाचा, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज इन्कारनेशन. देवाने मनुष्यरूप धारण करणं हे सगळ्यात मोठं रहस्य, सगळ्यात मोठं गुज. म्हणून पाऊल त्याच्या पत्रांमध्ये लिहितो की ख्रिस्त हे गुज युगानुयुगापासून दडलेला. ख्रिस्त हे गुज आहे, रहस्य आहे. कोणी म्हणतं देव आहे, कोणी म्हणतं माणूस आहे, कोणी म्हणतं कोण आहे, कोणी म्हणतं संदेष्टा आहे. कोणालाच कळलेलं नाही आहे. जोपर्यंत देव प्रगट करत नाही, जोपर्यंत खऱ्या मनाने देवाकडे देवाचा शोध करत नाही, कोणालाच कळत नाही. ख्रिस्त हे गुज युगानुयुगापासून दडलेला. पाऊल म्हणतो आम्ही वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. ख्रिस्ताचा धर्म नाही, ख्रिस्त गाजवतो. धर्मात तारण नाही, येशू ख्रिस्तामध्ये तारण आहे. धर्म माणसाचं तारण नाही करीत, देव तारणार आहे. आमेन.
धर्मात जन्म घेणं वेगळं आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याने काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळणं वेगळं. ख्रिस्ती धर्मात राहणं वेगळं आणि ख्रिस्ताकडे वळून त्याचे होणं वेगळं. आमेन. आणि म्हणून देव म्हटला, देवप्रीती आहे म्हणून त्याने म्हटलं की मी एक दिवशी माझा पुत्र मनुष्य रूपाने जगात पाठवीन. मी माणसाची शिक्षा त्याला भोगायला लावीन. मी त्याला शिक्षा देईन. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जी झाले. माणसाला जी शिक्षा द्यायची पापाबद्दल मी माझ्या पुत्राला देईल आणि त्याच्याद्वारे मानव जातीचे तारण करेल. आणि या रीतीने देव न्यायी पण ठरला आणि देवप्रीती पण ठरला. आणि ही प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे. आमेन. म्हणून योहान म्हणतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. योहान 1:1. आणि वचन 14 मध्ये तो म्हणतो की शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. शब्दाने इतिहासामध्ये नासरेतकर येशू नावाचा माणूस जन्माला. शब्द देही झाला, त्याने देह धारण केला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. सगळ्यात मोठी घटना मानव जातीच्या इतिहासातली की देव मनुष्य ज्यावेळेस पहिले अंतराळवीर चंद्रावर उतरले, नील आर्मस्ट्रॉंग, पत्रकार परिषद झाली आणि चंद्रावरून पहिलं अंतराळ पृथ्वीवर परत आल्यानंतर त्यांना विचारण्यात आणलं की तुम्हाला कसं वाटलं चंद्रावर पाऊल ठेवल्यावर. आणि त्याने सांगितलं माणसाने चंद्रावर पाऊल ठेवलं हे तर अद्भुत आहेच, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाने पृथ्वीवर पाऊल ठेवलं आणि मनुष्य झाला. आणि नाता ह्याच्या विषयी की देव मनुष्य झाला आणि या जगात आला. त्याने तुमचे आमचे दुःख सहन केले. त्याने आपल्या पापासाठी स्वतःला अर्पण केलं, पुन्हा उठला आणि तारण उपलब्ध करून दिलं. म्हणून त्या देवदूताने मरियाला सांगितलं की तू त्याचं नाव येशू ठेव, कारण तो आपल्या लोकांना पापापासून उतरेल. परमेश्वर अपना आशीर्वादित करो. Praise the Lord.